निघाली आणि मग आरंभेंडीच्या त्या गावाच्या मध्ये त्यांनी प्रवेश केला. मग तयाशी म्हणे केशिराज बहुतृष्णा लागली. मज देव आता ज्ञानोबराय आणि संत नामदेवांना म्हणू लागले, अरे मला तहान लागली, मी पाणी पिऊन येतो. आई से म्हणून या देवज मळिया माझी प्रवेशले आणि मळ्यामध्ये प्रवेश केला. सावता महाराजांचा मळा होता. ऐका, सावता महाराजांच्या मळ्यामध्ये देवानी आता प्रवेश केला. पण काय झालंय की सावता महाराज हे अखंड भजन भगवंत करत असताना त्या ठिकाणी डोळे बंद करून ध्यानात जे रूप, तेच रूप समोर उभं राहिलं देवाचं. प्रत्यक्षात देव ज्या वेळेला उभा राहिला तेव्हा बाकी जसं देवास पाहिलं तसं भगवंताच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात केला. देवास पाहिलं आणि देवाला सावतोबा म्हणू लागले की देवा खूप घाई गडबडीने आणि चेहऱ्यावरती चिंता का, असं घाबरल्यासारखं का झालाय, आणि थोडस शांत बसा. पण भगवंताच्या चेहऱ्यावरती थोडीशी अस्वस्थता त्या ठिकाणी भगवंताने दाखवली. आणि अशी स्थिती पाहिल्याच्या नंतर देखोनी चक्रपाणी मिठी घाली ती दृढ चरणी प्रेमाश्रू लोटले नैनी आनंद मनी न समाई. देवाला पाहिल्याबरोबर सावता महाराजांच्या डोळ्यामध्ये अश्रुधारा निर्माण झाल्या. प्रत्यक्षात देव माझ्या पुढे उभा, जे मी ध्यान करतोय तेच समोर उभं. म्हणे धन्य दिवस सुवेळ, आजचा दिवस फार मोठा आहे. माय बाप म्या देखील डोळा सुकुमार घन सावळा चरणी चालत आलासी. आणि ज्याचं मी ध्यान करतोय तोच माझ्याकडे चालत आला. आणि सावता महाराज देवाला म्हणू लागले की देवा एवढं थकल्यासारखं दमल्यासारखं धापा टाकत का आलाय, फार घाम वगैरे चेहऱ्यावरती दिसतोय. तर त्यावेळेला देव म्हटले की अरे सावता माझ्या पाठीमाग 2 चोर लागलेले आहेत. सावता महाराज म्हटले की देवा चोराला घाबरतो, अरे तू काळाचाही काळ आहेस, जो काळ सुद्धा तुझ्या समोर थरथर कापतो, तू चोराला कधी बसून घाबरायला लागलास. पण एक लक्षात घ्या, देवाला ती कला करायची होती. आणि म्हणून देव आता सावता महाराजांना सांगू लागले की बाबा मला आता तू लपव, कारण माझ्या मागे चोर लागलेले आहेत आणि मला तू आता या ठिकाणी अशी कोणती तरी जागा त्या ठिकाणी लपण्यासाठी तू दे. इथं सावता महाराज म्हणतात की लपण्यासाठी तुझ्याकडं आता तुला लपवण्यासाठी तर जागा किती लागल, जो सर्व व्यापी भगवंत तुला दडवायचं कुठं. पण सावता महाराजांना म्हणू लागले की नाही नाही काही करा, पण मला आता बाकी तुम्ही कुठंतरी लपवा, अशी जागा सुरक्षित या ठिकाणी माझ्यासाठी तयार करा. मला सांगा, पराक्रमी राजा आहे आणि समोर युद्ध सुरू झालं, त्याला संपूर्ण दुश्मनांनी वेढले, आणि अशा राजाला जर सांगितलं की एक काम करा, हे सिंहासन घ्या बसा, तर तो राजा स्वस्त बसल. अरे परकीयांनी परसैन्यांनी वेढा दिलाय आणि अशा अवस्थेमध्ये सिंहासन बसायला आवडेल का? ऐका, परंतु ऐका, मनात जर खूप चिंता जर असली ना तर त्या शरीरावरती कुठल्याच प्रकारचा परिणाम होत नाही. किंवा आजार जर एखादा असला आणि मनातच चिंताक्रांत जर एखादा असेल तर कुठलंही औषध त्याच्यावरती उपचार करू शकत नाही. लक्षात घ्या, देवाची अवस्था काय झालेली आहे. आणि देव त्या ठिकाणी म्हणतायत की सावता, तू म्हणतोयस की मला स्थिर शांत राहा, तू माझी पूजा करशील, हे करशील, तर माझं मन तर लागलं पाहिजे तिकडं. माझ्या मागं चोर लागलेले आहेत आणि मी इतका अस्वस्थ आहे, माझी पूजा जरी तू केलीस तरी माझं मन तिथे लागणार नाहीये. आणि म्हणून अशा वेळेला सावता महाराज त्या ठिकाणी देवाला म्हणू लागले, सावता म्हणे ते समयी तू साठवशील कवने ठाई. देवा तुला लपवण्यासाठी
अशी जागा कोणती आणि तू लपशील कसा? तू एवढा व्यापक आहेस आणि तुला लपवण्यासाठी कोणती अशी जागा आहे? मला काय कळे ना. आईसा ठाव दिसत नाही त्रिभुवनी, पाही शोधिता. त्रिभुवनामध्ये जरी आम्ही पाहिलं तरी अशी जागा मला तर वाटत नाही की तुला कुठं लपवण्यासाठी अशी जागा मिळेल. मला सांगा, पिंजऱ्यामध्ये वायूला कोंडून ठेवायचं म्हटलं तर कोंडला जाईल का? पिंजऱ्यामध्ये हवेला कोंडायचं म्हटलं तर ती कोंडली जाईल का? नाही कोंडली जाणार. तशी अवस्था देवा तुला कुठं लपवणार आणि कुठं असं तू साठवणार आहेस? आणि हे तर फार अवघड झालं. एवढंच नाही तर आकाश, आकाशाचं प्रतिबिंब ते त्या घागरीमध्ये साठवलं जाईल का? नाही. त्या आकाशाची व्याप्ती एवढी मोठी आहे की त्या घागरीमध्ये ते तेवढं स्वरूप तिथं लपवताच येणार नाही. एवढं मोठं आकाशाची व्याप्ती आहे, घागरीमध्ये कसं समावलं जाईल? आणि असं स्थिती आता सावता महाराजांची झाली की हा सर्वव्यापी असणारा देव याला कुठं लपवू मी? आणि खर तर कस्तुरी असते, त्या कस्तुरीला जरी मातीत जरी ठेवलं ना तुम्ही तरी ती लपत नाही. एक लक्षात घ्या, तिचा जो सुगंध आहे, त्याची जी तीव्रता आहे ती इतकी व्यापक असते की तुम्ही मातीच्या आतमध्ये जरी ठेवलं तरी सुद्धा त्या ठिकाणी हे होत नाही. आणि म्हणून त्या कस्तुरीच्या सुगंधाला सुद्धा लपवता येत नाही. तसं देवा तुला लपवावं तरी कुठं आणि कसं लपवावं? कोणती जागा आहे? आणि जर समजा वृक्षामध्ये मलयगिरी, मलयगिरी पर्वत म्हणजे जो चंदन आहे तो जगातला सर्वश्रेष्ठ असं चंदन सांगितलंय. जर त्या ठिकाणी मलयगिरीच्या ठिकाणी अनेक जरी झाडं असली तरी सुद्धा त्याचा सुगंध लपवता येत नाही. तसं देवा तुला लपवावं कुठं? तुला लपवताच येणार नाही. तू सर्व व्यापी असणारा तेवी तू सर्व वरिष्ठ श्री हरी अनंत ब्रह्मांड आहे तुझ्या उदरी. तुझ्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांडच्या ब्रह्मांड आहे. असा तू एवढा विशाल असणारा तुला लपवावं कुठं देवा? तुझं लपवया मही भरी ठाव कुठेच दिसेना. या भूमीवरती तुला लपवण्यासारखी जागा मला तर कुठेच दिसत नाही. ऐका, आता देव त्या ठिकाणी म्हणतात की पण तू काही कर सावता, मला तू लपव. देवाचा आग्रह सारखा की काही करतो मला लपव. आता सावता महाराजांच्या मनामध्ये एक विचार आला की देवाला जर आपण हृदय मंदिरी जर लपवला तर तो त्या ठिकाणी छान राहील. नीट ऐका, कारण सावता महाराजांची सावता महाराजांचं श्रेष्ठत्व तेवढं मोठं होतं, त्यांची भक्ती श्रेष्ठ होती. हृदय संपुष्टी मुरारी येवोनी झडकरी बैसला. एकच जागा म्हटली माझ्या हृदयामध्ये. पण काय केलं सावता महाराजांनी? ऐका, या हृदय मंदिरामध्ये तो स्त्री हरी जर राहिला तर तो सुरक्षित राहील. आणि अशा वेळेला तो लीला विग्रह ही चक्रपाणी. आता काय केलं सावता महाराजांनी? विळा घेतला आणि विळ्याने बाकी आपली छाती त्या ठिकाणी चिरली. पण देव त्या हृदयामध्ये त्या ठिकाणी. आता काही लोकांचा थोडस एक शंका आहे की देव कसा काय हृदयामध्ये त्या ठिकाणी बसला बाबा? देव केवढा त्या ठिकाणी. त्या घागरीमध्ये आतमध्ये आलं, देव त्या घागरीमध्ये गेला आणि ते लोणी सेवन केलं. मग त्या घागरीमध्ये देव कसं लोणी विकण्यासाठी गेली आणि देवाला त्या ठिकाणी
त्या डेऱ्यामध्ये घेऊन त्या ठिकाणी बाजारामध्ये गेली. पण देव सुद्धा तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या माठामध्ये एवढीसा छोटा सामावला गेला. बाजारामध्ये तिने सगळं लोणी विकलं, पण देवाच्या समोर इच्छा प्रकट केलेली त्या गोपिकेनी, पण त्या माठामध्येच तो त्या ठिकाणी गेला आणि त्या गोपिकेची सुद्धा इच्छा पूर्ण केली. म्हणून तसा हा लीला विग्रही भगवंत आहे, तो सूक्ष्म आणि अनुरणीया थोकडा, तुका आकाशा एवढा, म्हणजे तो आकाशापेक्षा सुद्धा व्याप्ती त्याची मोठी आहे आणि अनुरेणूपेक्षा सुद्धा तो लहान आहे. असा तो साठविला हरीची ही मंदिरी, तो त्या हृदयाच्या ठिकाणी साठवला गेला देव आता ऐका. खर तर देवाला हृदयामध्ये साठवणं हे एवढं सोपं नाही, पण महाराष्ट्रामधल्या संतांनी फार मोठी क्रांती केली. हे सगळ्यात महत्वाचं आहे. भक्ताच्या उदरी बैसे नारायण, भक्ताच्या उदरी वसे नारायण, कृपेचे सिंहासन घालोनिया, लपावया स्थान नसे दुजे आन. एकनाथ महाराजांचा अभंग आहे सुंदर खर तर, पण ते एकनाथ महाराज म्हणतात की खर तर भक्ताच्या हृदयावरती देव विराजमान सहज आणि सुलभ होतो आणि त्याला ते स्थान फार आवडतं. पण ते स्थान देव केव्हा करतो की आपल्या ठिकाणी आतमध्ये तेवढी पवित्रता, निर्मळ, स्वच्छ असलं पाहिजे. पण जर एकदा कदाचित पाहुणे जर घरामध्ये यायचं झालं तर आपल्या घरामध्ये तेवढी जागा पाहिजे. पाहुण्यांनाही काही वाटत नाही, पण पहिलंच लहान घर आणि भरपूर लोक त्या घरामध्ये, पाहुणा येण्यासाठी त्याला आवडेल का? नाही आवडणार. अरे म्हणजे पहिलीच यांची लोक इतकी घरामध्ये आणि आपली गर्दी कशाला तिथे. म्हणून आपल्या घरामध्ये खरं तर ते रिकामं पाहिजे आणि स्वच्छ पाहिजे. पाहुणा एखादा यायचं म्हटलं तर आपण घराची स्वच्छता वगैरे टापटीप हॉल व्यवस्थित करून ठेवतो. इथं तर देव यायचा आहे हृदयावरती म्हटल्यानंतर आपल्याला काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार सगळं त्या ठिकाणी बाहेर काढून ते घर बाकी रिकामं केलं पाहिजे आणि स्वच्छ केलं पाहिजे. आणि सांगू का तुम्हाला अजून एक, घराची साफसफाई ही तसं पाहिलं गेलं तर घरातल्या स्त्रियांना फार छान जमती, आपल्याला नाही जमणार. तसं भक्तीने एकदा प्रवेश आतमध्ये केला ना की ती भक्तिरूपी स्त्री संपूर्ण घर स्वच्छ करते आणि एकदा का ते घर भक्तीने त्या ठिकाणी सुंदर पवित्र केलं की देव बाकी लगेचच त्या ठिकाणी देवाचं आगमन होतं. आणि म्हणून चला पुढं, याच्यावरती खूप सांगता येईल. मग म्हणे भक्त सावता सावता त्या ठिकाणी म्हणू लागला, अगाये स्वामी कृपावंत, कृपावंत आहेस देवा, आता तुझ मी निव परता, न करी सर्वता कल्पांती. आता तू माझ्या हृदयावरती स्थान निर्माण केले ना, तू माझ्या हृदयावरती विराजमान झाला ना, आता मी तुला अजिबात सोडणार नाही. कारण सावताला ज्या वेळेला त्याच्या हृदयावरती भगवंतानी वास्तव्य केलं त्यावेळेला तो जो आनंद आहे तो बाकी सचित आनंद, म्हणजे तो कधीही आनंद न जाणारा असा झाला. आणि मग देवाला म्हणू लागला की देवा आता मी तुला सोडणार नाही काही झालं तरी, ऐका. आणि खर तर साधकाला सुद्धा आहे ना असा अनुभव येणं गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. ज्या वेळेला आपल्या हृदयाच्या ठिकाणी भगवंत वास्तव्य करतो ना त्यावेळेला आपल्या ठिकाणी अष्टभाव त्या ठिकाणी तयार होतो, आपल्या हृदयामध्ये प्रेम निर्माण होतं, एक आस लागून राहते, लक्षात घ्या. आणि ते होणं गरजेचं आहे. डोळ्यामध्ये अश्रू निर्माण होणं, कंठ दाटणं, याचा अर्थ
भगवंत तिथं विराजमान व्हायला लागला हे त्याचं लक्षण आहे. सांगू तुम्हाला, भागीरथी आणि यमुना एकत्रित मिळाव्यात, ऐका, म्हणजे भागीरथी म्हणजे गंगा, गंगा आणि यमुना एकत्रित मिळाव्या आणि त्या एक समावून जातात. आता भागीरथी वेगळी आणि यमुना वेगळी असं काही नाही. ज्या एकत्र मिळाल्याच्या नंतर एकमेकांमध्ये इतक्या काही एकत्र होतात की आता समजत नाही की भागीरथी कोणती आणि यमुना कोणती. तसं आता देव हृदयामध्ये विराजमान झाल्याच्या नंतर आता मी आणि देव वेगळाच नाही अशी स्थिती त्या ठिकाणी तयार होते. एवढंच नाही, दूध आणि साखर जर एकत्रित आले तर ते दूध पवित्र आहे आणि साखर त्याच्यामध्ये गोड आहे. पण दूध आणि साखर एकत्रित झाल्याच्या नंतर नंतर असं करता येत नाही की साखर कुठं गेली आणि दूध कुठं गेलं, ते एकच होऊन जातात आणि त्याची गोडी वाढते. तसं सावता महाराजांच्या हृदयामध्ये देव विराजमान झाल्याच्या नंतर आता मीच देव आहे, देव पाहावयाशी गेलो ते देवची होऊन गेलो अशी स्थिती त्या ठिकाणी झाली. एवढंच नाही तर फुलाला आकर्षित होऊन भ्रमराने त्या ठिकाणी त्याचं मकरंद सेवन करावा आणि सूर्यास्ताला त्याच वेळेला जावा आणि ते फूल मिटकावं आणि त्यावेळेला तो भ्रमर आणि ते फूल एक होऊन जात. लक्षात घ्या, पूर्ण रात्र भ्रमर त्या ठिकाणी हालत सुद्धा नाही. त्याच्यामध्ये एवढी क्षमता आहे की मोठमोठांनी लाकडं पोखरून तो पलीकडे जाऊ शकतो. पण इतकं कोमल असणार फूल, पण त्या फुलामध्ये त्याच्यामध्ये बसतो तो रात्र त्या ठिकाणी उजळतो पण फुलाला बिलकुल कुठली इजा करत नाही. म्हणजे फूल आणि भ्रमर एकच होऊन जातो. तसं आता सावता आणि देव एकच झालेले. ऐका, नामदेव त्या ठिकाणी म्हणतायत की देवा, मी इतका वेळ झालं तुम्ही पाणी प्यायला गेलात म्हणून सांगून गेला आणि मला सोडून गेलात तरी कुठं. नामदेवांच्या मनामध्ये इकडं विचार वेगळा यायला लागला. असा देव गेला तरी कुठं आणि खूप अस्वस्थ झाले. बराच वेळ झाला. देवाला असं, नामदेवला वाटलं की येतील थोड्या वेळामध्ये, परंतु देव काही येईना. सावता महाराजांच्या हृदयावरती त्या ठिकाणी स्थानापन्न झाले. इकडं नामदेव वाट पाहत होता. ज्ञानोबराया त्या ठिकाणी नामदेवाचं सांत्वन करत होते, परंतु नामदेव बाकी बेचैन झाला. कुठे माझा स्वामी गुंतला, मज टाकून वनात गेला. माझा देव गेला कुठं, किती वेळ झालं, अस्वस्थ झाले. आणि अशा वेळेला देव माझा प्राण आहे, देव माझा जीव आहे. आणि खर तर देव जर नसेल तर मला या ठिकाणी जगता येणार नाही, इतकी अवस्था झाली. मला आता तो देव कोण दाखवल, माझा देव कुठं गेला कोण सांगेल. आणि कंठ दाटून आला आणि रडू लागले. ज्ञानोबराय त्या ठिकाणी समजूत घालत होती, परंतु नामदेवांना अत्यंत वाईट वाटलं की खूप वेळ झाला देव आला नाही. आणि मग बाकी डोळे पुसत पुसत नीट पाहत देवाची पावलं ज्या बाजूनी गेलेत ती पावलाचा माग घेत घेत नामदेव राय आता निघू लागले. आणि खर तर नामदेवाची अशी अवस्था झाली की वनात एखाद्या वेळेला एखाद्याची भटकंती झाली आणि खूप दमलेला थकलेला तान्हेने व्याकुळलेला मनुष्य अगदी घसा आता सोच पडलेला आणि जर पाणी पिलो नाही आपण तर चक्कर येऊन पडू अशी जर अवस्था झाली तर तो मनुष्य पाण्याचा शोध घेण्यासाठी जितका धडपडतो ना, ती अवस्था नामदेवरायांची त्या ठिकाणी झाली. आणि नामदेवरायांना फक्त एकच की माझा देव कुठे गेला. ऐसा नामा विलापित तो दृष्टी देखीला सावता भक्त. देव कुठं गेला, त्या पावलांच्या मागावरती नामदेवराया गेले आणि बरोबर गेले, पण समोर सावता महाराज झाडाखाली डोळे झाकून भजन करताना दिसले.
पण पाऊल तिथपर्यंतच दिसले. पण नामदेवरायांनी अनुमान केलं, प्रेम भाव नाम जपत आनंद युक्त ते धवा. सावता महाराज प्रेम युक्त भजन डोळे झाकून करत होते आणि पावलं तिथं ना देवाची संपली होती. देव इकडं तिकडं नाही, तर ते सावता महाराजांच्याच ठिकाणी आहेत, असा थोडासा अनुमान नामदेवरायांनी केला. आपल्याला पण अनुमान करायला आला पाहिजे आणि तो येतो. नाम साधना छान झाली ना साधकाची, ह्या गोष्टी सगळ्या त्या ठिकाणी क्रमवार हळूहळू येत राहतात. त्याचा अंदाज कधी चुकत नाही. त्याला कधी कधी मध्येच संकेत येतात, कधी मध्येच काहीतरी तो विचार आला की हा विचार माझ्या मनामध्ये का आला, याचा अर्थ काहीतरी घडतंय, असे अनुमान होता. आपण सूक्ष्म लक्ष दिलं पाहिजे आणि ती वृत्ती सावध पाहिजे साधकाची. सगळ्या गोष्टी करतात साधना ही साधकाला सुचवत असते, सावध करत असते. पण साधना पाहिजे. साधना जर नसेल तर आपल्याला निश्चित मार्ग, निश्चित संकेत, निश्चित काही शकून हे कळत नाही. त्याचे चरणी घालून मिठी. जसं सावता महाराजांना पाहिलं आणि त्यांच्या चरणामध्ये मिठी मारली नामदेवरायांनी, म्हणे कोठे गेला जग जेठी. देव कुठे मला माहितीये, तुमच्याशिवाय कुठं जाणार नाही. मी उता वेळ त्याची भेटी झालो कुठी कासावीस. त्याच्या भेटीसाठी मी कासावीस झालो. सावतोबा माझा देव कुठे. आणि मग बाकी अंतरंगामध्ये त्यांनी ते चिन्ह ओळखलं. विनंती केली सावतोबाला, मला माझा देव दाखवा, बस बाकी मला काही नको, माझ्यावरती कृपा करा. हो, आणि ती करुणा नामदेवरायांची पाहिली. माझा देव मला पाहिजे. अशा वेळेला आतमध्ये देव सुद्धा आता तळमळू लागला. नामदेवाची ती अवस्था, कंठ दाटून आला, दोन्ही डोळ्यातनं अश्रू, माझा देव मला दाखवा, माझ्या देवाशिवाय मी राहू शकत नाही, तो माझा प्राण आहे, तो माझा श्वास आहे. आणि असं ज्या वेळेला नामदेव म्हणायला लागले त्यावेळेला आतून देव सावतोबाला म्हणतात की सावता माझ्या नामाला दर्शन दिलं पाहिजे, माझ्या नामाला मला भेटलं पाहिजे, अन्यथा तो प्राण सुद्धा त्याग करील. आता हे अंतरंगामध्ये देवाचं आणि सावता महाराजांचं संभाषण सुरू झालं. अशा वेळेला ऐका, एक नळी यंत्र असतं, नळी यंत्र, आणि तो पोपट राघू आहे ना, त्या नळी यंत्रावरती येऊन स्वतःच बसतो आणि स्वतःच अडकतो. आता देवाची अवस्था तीच झाली, स्वतः आला आणि त्या हृदयामध्ये अडकला. आता बाहेर येत आहे ना, कारण सावतोबा जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत देवाला बाहेर येणं शक्य नाही. आणि अशा वेळेला जसं कमळावरती त्या भुंग्यांनी प्रीती केल्याच्या नंतर सायंकाळ व्हावी आणि त्यांच्या पाकळ्या मिटाव्यात आणि आपोआप स्वतःहूनच भिंगा कैद व्हावा, तशी अवस्था देवाची झाली. आणि मग देव सावतोबाच्या हृदयामध्ये आता अडकला, पुरा अडकला. आणि म्हणजे बघा की रेशीम किडा आपण पाहतो, रेशीम किडा, तो रेशीम किडा आपल्या लाळेनी आपल्या भोवती रेशमाचा कोश बनवतो आणि तो स्वतःच त्या कोशामध्ये नंतर अडकला जातो. तो कोश पूर्ण झाला ना की ती आळी त्याच्यामध्ये अडकली जाते. तसं भगवंतानी स्वतःच प्रवेश केला, पण आता देवाला बाहेर यायचंय नामदेवासाठी, स्वतःच अडकला त्याच्यामध्ये. एवढंच नाही तर सावता महाराज त्या ठिकाणी नामदेवला म्हणतात, नामदेवा एवढं बाकी तुम्ही दुःख वाटून घेऊ नका, उठा. नामदेव त्या ठिकाणी रडत असताना समजवतात सावता महाराज. मग बाकी काय केलेले सावता महाराजांनी ऐका. स्वतःच खुरप घेतलं, मग खुरपे काढून सत्वर पोट चिरिले ते अवसरी. आपलं स्वतःच पोट चिरलं, पांडुरंग निघताच अवसरी, नामा पाय धरी धावून. स्वतःच्या खुरप्याने त्या ठिकाणी पोट फाडलं. देव जसा बाहेर आला, ऐका, नामदेव रायांनी सावता महाराजांचे पाय धरले आणि देव बाहेर आला. देवाची अवस्था सुद्धा तशीच होती. देव बाहेर आल्याच्या नंतर
सद्गतीत होनी घननीळ. देव सुद्धा सद्गतीत झाला, देवाला सुद्धा रडायला आलं नामदेवाचं ते प्रेम पाहून. नामयाशी आलंगिले ते वेळ. नामदेवरायांना हृदयाशी धरलं. घेऊन पितांबराचा अचळ. स्वतःच्या पितांबरांनी नामदेवाचे डोळे पुसले रडत असताना देवानी. काय प्रेम होतं नामदेवाचं बघा, आणि देवाचं नामदेवावरती. आता देव हसत हसत नामदेवाला म्हटलं की नामदेवा रडतो का? पण नामदेवाला त्या ठिकाणी म्हटले, देवा तू किती वेळ झालंस तू गेलास. आणि देव सुद्धा म्हणायला लागला की अरे नामदेवा तू सुद्धा मला खिन्न केलंस रे. आणि दोघांचं संभाषण त्या ठिकाणी झालं. आणि ज्ञानोबारायांकडे देव पाहून हसू लागले आणि म्हणू लागले नामदेवाला, नामदेवा मग ज्ञानदेवाशी जगजीवन हसूनी बोलती मृदू वचन. कुर्मदासाचे दर्शन घ्यावे जाऊन सत्वर. अरे म्हटले आपल्याला तर कुर्मदासांकडे जायचंय, आपण इथं कसं काय अडकलो? चला 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 त्वरा करा. म्हणजे देवानीच इकडं आणलं. देवानीच पहिली घाई केली होती की आपल्याला कुर्मदासांकडे जायचं. आणि मग बाकी ज्ञानोबराया देवाकडे पाहून हसले आणि दोघांचे हात धरले देवानी, नामदेवांचे आणि ज्ञानदेवांचे. आणि सावतोबांना सुद्धा त्या ठिकाणी देव म्हटले की चला माझ्या परम भक्ताला त्या ठिकाणी भेटायचंय. आणि मग हे देव, ज्ञानोबराया, नामदेवराया आणि सावता महाराज हे चौघ जण आता कुर्मदासांच्या भेटीला निघाले. ऐका, कुर्मदासांकडे जसा देव निघाला, मी अजून एकदा ऐका सगळेजण, तसं तिकडं कुर्मदासांना असा एक आत्मविश्वास निर्माण व्हायला लागला की नक्की माझ्याकडे देव येईल. अंतरंगामध्ये त्याचा भाव निर्माण झाला आणि तो एक शकून त्याला असं झाला. त्याच्या ज्या बाहू आहेत, त्याचे जे खांदे ते फुरफुरू लागले. म्हणजे त्या ठिकाणी एकदम स्फुरण त्या बाहूमध्ये यायला लागलं. ही एक लक्षण आहे. अंगावरती त्याचे शहारे येऊ लागले. आणि हे सगळं होत असताना कुर्मदासांना एक वेगळे पण वाटायला लागलं की नाही देव माझ्याकडे येणार. आणि डावा डोळा आहे ना तो त्या ठिकाणी फडफडू लागला. कुर्मदासांनी अंदाज केला की माझा बहुतेक देव माझ्याकडे नक्की येईल. आणि खरं आपल्यामध्ये सुद्धा आत्मा असा एक अनुभव आला पाहिजे की नाही मी बरेच दिवस झालो पण बाबांनी माझी आठवण काढलेली, मला बाबांकडे गेलं पाहिजे बर का. पण काही वेळेला आपल्याला ही जाण जरी झाली ना तरी सुद्धा आपल्या घरातली कामं आणि ते सगळं इतकं व्यापून, तुम्हाला अजूनही सांग घ्या, घरची कामं तुझ्यातून वेळ काढून मध्ये बाबांचं घरचं काम आपोआप झालं असेल, कधीतरी अनुभव घ्या. पण तेच धरून जर बसला ना तर कधी कधी साधूंचे दर्शनाचं त्या भाग्यामध्ये असताना आपण ते डावलतो आणि आपल्याला नफा व्हायच्या ऐवजी तोटाच होतो घरी. हे नाही लक्षात येणार तुमच्या लवकर. त्याला खूप श्रद्धा लागते. मला जर याच्यामध्ये यश पाहिजे ना तर मला बाबांची कृपा हवी. आणि मला जर यश प्राप्त करायचं असेल तर बाबांचा आशीर्वाद मला मिळणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय मला यश प्राप्त होणार नाही. काही माणसं निश्चित रडत बसतात, काय सांगायचे महाराज लय नुकसान झाली आलो असतो. आम्हाला माहिती नुकसान होणारच. कारण तुम्ही त्या गबाळाला एक लक्षात घ्या, काढावी तण, शेती करावी जतन. कोणतं तण काढायचं? ऐका, चला पुढं चला. कारण आज मला खर तर पुढची कथा सुंदर आहे, तुम्हाला खूप आवडेल ती कथा. आणि इथं सुद्धा कुर्मदासांना एक अंदाज आला की माझा देव माझ्याकडे नक्की येईल.
देवी ओरसोनी तान्ही गाय वत्सापाशी धावून जाय तैसेची झाले पंढरी राव आनंद न समाय अंतरी. जसं वासराला सोडून गेलेली गाय, पण जर तिचं दाव सोडलं तर ती गाय आधीमध्ये कुठंच थांबत नाही. शेतकऱ्याच्या हातातनं निसटली की ती गोठ्याकडंच वासरापाशी गेल्याशिवाय थांबत नाही. तसं देवाची सुद्धा आता इतकी आस त्या ठिकाणी कुर्मदासांच्या दिशेने लागली की देव आता त्या ठिकाणी भरभर चालू लागला. आणि तेवढ्यात असं म्हणताच देव त्या ठिकाणी नामदेवराया, ज्ञानोबाराया, सावता महाराज बरोबर देव पाहिला. आणि मग बाकी एवढा आनंद झाला कुर्मदासांना, एवढं सगळ्या अंगाची तातडी त्या ठिकाणी सोलटलेली, रक्तबांबाळ शरीर झालेलं, जर्जर झालेलं शरीर, पण एका क्षणात देवाला पाहिलं आणि सगळ्या वेदना त्या ठिकाणी विसरले. कुर्मदासांनी देवाला जसं पाहिलं तसं लोटांगण घातलं आणि बाकी अश्रूंचा अभिषेक भगवंताच्या पायावरती केला. पण ते हात आणि पाय नसलेलं शरीर देवानी बाकी मिठी मारली त्या. आणि देवानी मिठी मारल्याच्या नंतर बाकी कुर्मदासाचं सांत्वन भगवंत करतात. सप्रेम भेटले भक्तजन कुर्मदासी मने रुक्मिणी रमण सद्भावे काही मागे वरदान तुझ कारणी देईन मी. कुर्मदास, माझ्याकडे येण्यासाठी तुझ्या देहाची किती हाल झाले, किती त्रास, किती वेदना, आणि एवढा त्रास तू सहन करत करत माझ्या भेटीसाठी आलास ना. आज मी आनंद येते. आज तू काही माझ्याकडे वरदान माग, मी तुला देण्यासाठी सज्ज आहे. देव आनंदित आहे. आणि मग कुर्मदास त्या वेळेला देवाचा चेहरा पाहतात. देवा, खरं सांगू, आता तुझ्याकडे जर मागायचंच ना, एकच मागतो, तू इथून जाऊच नको. आम्ही वेगवेगळ्या मागण्या केल्या असता तो भाग वेगळा. आमची मागणी काय मरकी. हो, पुरीला चांगला मुलगा मिळू दे, पुरीला मुलगा हो दे, ह्या सगळ्या मागण्या, म्हणजे आपणच अडकायच्या सगळ्या मागण्या, क्षणिक सुखाच्या मागण्या. कुर्मदासांनी तसं नाही केलं. देवा, तू आता इथं आलास ना, तो इथून जाऊ नको, बस माझं एवढंच मागणं आहे. पण एक लक्षात घ्या, देवानी सांगितलं होतं की आज मी आनंदित आहे, तुझी भक्ती पाहून मी खूप प्रसन्न आहे, तू मागशील मी ते देईल. आणि कुर्मदासांनी मागितलं. देवानी सुद्धा संकोच मनामध्ये न बाळगता देव लगेच म्हणले, अवश्य कुर्मदास. आणि म्हणून आजही तुम्ही आषाढी कार्तिकीला लहुळ गावामध्ये भगवंत तिथं असतो आणि देव, सगळे भाविक, सगळे वारकरी त्या लहुळ गावला सुद्धा जाऊन दर्शन घेतात. मोठी यात्रा भरते, कारण देवानी दिलेलं आश्वासन आहे. आणि देव त्या ठिकाणी म्हणतो की का अवश्य मी त्या ठिकाणी राहील. म्हणून जसं लहुळ, म्हणजे जसं पंढरपूर आहे, तसं लहुळ गावला सुद्धा देवानी तेवढंच मोठं महात्म्य करून दिलं. ऐका, एका भक्ताची मागणी आणि देवानी लगेच त्वरित त्या ठिकाणी होकार द्यावा. आजही पंढरपूर सारखीच यात्रा त्या ठिकाणी दिव्य आणि भव्य लहुळ गावी भरते. चला आता पुढं चरित्र या ठिकाणी फार सुंदर आहे. राका कुंभाराचं चरित्र या ठिकाणी आहे. मला खूप आवडतं ते राका कुंभाराचं चरित्र. भक्ती अमृत कथेमध्ये खर तर हे राका कुंभाराची कथा म्हणजे वसंत ऋतू आल्यासारखं आहे. किती विश्वास असावा देवावरती या कथेमध्ये. खर तर हे अमृत बोधच आहे आजची कथा म्हणजे ही. आणि म्हणून एक शीतळ सुटलेला वारा जसा शरीराला सुख करून जावं ना, तशी ही कथा श्रवण केल्याच्या नंतर तुम्हाला सुद्धा सुखदायी असं त्या ठिकाणी वाटेल.
जसं ज्ञान आणि विज्ञान याची रसरशीत फळं एखाद्या वृक्षाला लागावीत आणि त्या वृक्षाखाली आम्ही निवांत बसावं आणि त्या फळाचा स्वाद घेऊन त्या ठिकाणी विश्रांती पावावी, तशी ही भक्ती कथा अमृतामधलं हा आजची एक कथा या ठिकाणी त्याचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. जसं तुम्ही आम्ही जीवनमुक्त राजहंस आहोत आणि श्रवण रूपी त्या सरोवरामध्ये ही कथा आम्ही श्रवण करतोय आणि ते हे कृप होऊन त्या ठिकाणी कथा श्रवण केल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये सुद्धा तो आनंद, ते सुख आणि ते समाधान, निश्चलता, निर्भयता त्या ठिकाणी निर्माण होते. देवाने किती सुंदर अशा भक्ताच्या हाकेला धावून गेलेला आणि त्यांची त्यांची ती कामं देवाने किती सुंदर केली पहा. आणि म्हणून जीवनमुक्त राजहंसासारखं त्या ठिकाणी त्या श्रवण रूपी सरोवरामध्ये विहार करा तुम्ही, त्याचा आनंद फार मोठा आहे. खर तर काही कथा अशा असतात ना की फळं आणि फुलं यांनी बहरलेली बाग आणि त्या बागेमध्ये आपण क्रीडा करावी, अशा काही कथा असतात. त्याच्यापैकी ही एक कथा आहे, तुम्ही सगळेजण ऐका. आता वैराग्य माझी शिरोमणी राखा, कुंभार वैष्णव ज्ञानी त्याचे चरित्र रसाळ भानी, परिसा श्रवणी भाविक हो. राका नावाचा कुंभार आहे, त्याची पत्नी पतिव्रता आहे, तेवढी सात्विक आहे, तिचं नाव बांका आहे. ऐका, आणि त्यांना एक सुंदर मुलगी आहे आणि ती ही सात्विक आहे, तिचं नाव आहे वांका. बांका कुंभार हा सात्विक आहे, पण काय त्याच्या उपजीविकेसाठी बाकी. खर तर याचं मूळ गाव गुजरात मध्ये सांगितलेले, पण व्यापारानिमित्त आलेला हा पंढरपूरमध्ये आल्याच्या नंतर बाकी पंढरपूरमध्येच राहिला आणि पंढरपूरमध्येच त्याचा व्यवसाय त्यांनी आपला थाटला. संसार पांडुरंगाच्या मुळे, भगवंतामुळं पंढरपूर आवडलं आणि तिथंच व्यवसाय सुरू झाला, माठ बनवायचा व्यवसाय. आणि माठ वगैरे बाजारामध्ये विकायचा आणि त्याच्यावरतीच आपल्या संसाराचा उदरनिर्वाह त्या ठिकाणी चालायचा. एक दिवस एक नवल घडलं. काय नवल घडलं? राखानी बाकी कच्ची मडकी खूप काही तयार केली, 5 घरामध्ये त्या ठिकाणी सगळी त्या ठेवली. कारण त्या मडक्यांना आव्यामध्ये भाजायचं असतं आणि आवा लावताना 1-2 मडकी लावता येत नाही, खूप अशी मडकी आव्यामध्ये लावावं लागतात एकाच वेळेला. म्हणजे त्या अग्नीमुळे एकाच वेळेला सगळी मडकी भाजली जातात, इंधन वाचलं जातं. आणि म्हणून कच्चे माठ बनवून माझ घरामध्ये सगळे ठेवले. पण त्याच्या इथे एक मांजर होती आणि ती मांजर वेलेली होती. तिने तिची पिलं त्या माझ घरामध्ये जी माठ ठेवलेली होती, डेरे ठेवलेले होते, त्याच्यामध्ये तिने ती पिलं ठेवली. ती इकडं तिकडं फिरायची आणि पुन्हा एकदा त्या माझ घरामध्ये त्या माठामध्ये जिथं पिलं होती त्यांना ती स्तनपान करायची, दूध पाजायची त्या पिलांना आणि पुन्हा फिरायला जायची. आणि अशा वेळेला काय झालं की त्या माठामध्ये पिलं ती इकडनं तिकडनं यायची, त्यांना पाजायची, पुन्हा जायची. पण एक दिवस असं झालं, ती बाहेर हिंडायला जायला आणि इकडं राखानी सगळे माठ आता आव्यामध्ये भाजण्यासाठी सगळे नेले आणि त्या आव्यामध्ये रचले. सगळे ज्याच्यामध्ये जी पिलं होती ते पण माठ त्या आव्यामध्ये ठेवला. आता ते माठ त्या आव्यामध्ये भाजायला ठेवल्याच्या नंतर काय केलं की इंधन टाकलं आणि त्याला पेटवलं. इंधने घालोनी तरी तर कृषाणू तेव्हा पेटविला. कृषाणू म्हणजे अग्नी. तो पेटवला. प्रदीप्त जेव्हा झाला अग्न, तव मांजरी आली फेरी करून. तिकडं आव्याला आग लागली
आणि मांजर तिकडनं फिरून आली, मांस घरामध्ये गेली. मांस घरामध्ये ज्या माठामध्ये, ज्या मडक्यामध्ये तिची पिल्लं होती, तिथे एकही माठ नव्हता. आणि नंतर ती ओरडू लागली, पिलाचा शोध घेऊ लागली. पण प्राण्यांना आपल्यापेक्षा सुद्धा थोडस ज्ञान जास्त असतं. नीट ऐका. तिला कळालं की आव्यामध्ये जे माठ ठेवलेले आहेत त्याच्यात माझी पिलं गेली. आता हे राकाच्या सुद्धा लक्षात आलं नाही. लक्षात घ्या. मांजर मांस घरामधनं शोधून आता आव्यापाशी आली आणि आव्याच्या तिथं ओरडून ओरडून फिरून नंतर बाकी राका ओसरीवर बसलेला होता बाहेर. राकाच्या इथे येऊन ती ओरडू लागली. राकाला ती खुणवूला म्हणजे सुचवू लागली, परंतु राकाच्या लक्षात येईना. ऐका. आणि ती मांजर ओरडून पायामध्ये घुटमळायची. राकाला असं वाटलं की तिला भूक लागलेली दिसते आणि म्हणून पत्नीला आवाज दिला, कांतेसी म्हणे हाय हाय. कांते आपल्या पत्नीला त्या ठिकाणी म्हणू लागला, राका अरे ऐक, बंका हिला बाकी भूक लागलेली आहे, काहीतरी भाकर तुकडा किंवा काहीतरी दूध वगैरे असेल तर हिला द्या. परंतु तिला खायला जरी दिलं, दुधाची वाटी ठेवली, परंतु त्या अन्नाला तिने स्पर्श केला नाही, कारण तिची पिलं सगळं तिचं लक्ष त्या पिलाकडं. पुन्हा ती गुटमळू लागली, पुन्हा आव्याकडे जाऊ लागली, पुन्हा राकाकडे येऊ लागली. वंका त्यावेळेला तिला धरून जवळ घेतलं, सगळं केलं, परंतु ती काय थांबत नव्हती. पुन्हा उडी मारून ती त्या आव्याच्या कडनी, आणि आता अग्नी पेटलेला होता, आणि त्या आव्याच्या बाजूने फिरायची आणि पुन्हा राकाकडे यायची. राकाच्या लक्षात आलं की बहुतेक आपण हिची पिलं मांस घरातल्या एका डेऱ्यामध्ये होती आणि डेरे तर आपण सगळेच आता भाजायला त्या ठिकाणी ठेवली. राकाच्या लक्षात जसं आलं आणि मग बाकी त्याला फार अस्वस्थ वाटलं. आता पिलं त्याच्यामध्ये अग्नीमध्ये होरपळून मारणार. तेवढ्यात आपल्या पत्नीला आवाज देऊ लागला, राका कांतेसी म्हणे हाय हाय, मज पासून घडला अन्याय. माझ्याकडनं अन्याय झाला. मोठ्याने रडू लागला. ते धावत आली लवलाय, म्हणे काय झाले हो. त्याची पत्नी बंका ती आली आणि म्हणू लागली, काय झालं तुम्हाला रडायला. अशा वेळेला मग राका सांगू लागला, रडत रडत कंठ सद्गतीत झालेला पत्नी सांगू लागला की माझ्याकडनं फार मोठा अपराध झाला, माझ्याकडनं फार मोठं पाप घडलं, जे पाप मला कधी आता त्या ठिकाणी हो नाहीस करता येणार नाही. की मी ती पिलं ज्या माठामध्ये होते तो माठ सुद्धा मी त्या ठिकाणी आव्यामध्ये घातलेला आहे आणि अग्नी तर आता पेटलेला आहे सगळ्या बाजूनी. आणि त्या पिलाचं काय होईल. इतके लहान लहान जीव ज्या वेळेला जर अग्नी लागला त्यांना तर त्यांच्या जीवाला काय होईल, त्यांची काय अवस्था होईल. इतकी तळमळ त्या ठिकाणी करू लागला. पेटत्या आव्याच्या बाजूला ती मांजर जसजशी ओरडत होती तस तसं बाकी राकाला आता फार रडू यायला लागलं. एक आई आपल्या बाळासाठी किती तळमळावी आणि ते चित्र पाहून बाकी राका खूप रडू लागला. आणि मग अशा वेळेला राका बांका उभयता म्हणती धाव धाव पंढरीनाथा, लाक्षाग्रही पंडू सुता रक्षिले जळता कैशा परी. आता बाकी राका आणि बांका हे दोन्ही दाम्पत्य मोठमोठ्याने ओरडू लागले, रडू लागले आणि देवाचा धावा करू लागले. लक्षात घ्या काय त्या ठिकाणी केलं की पांडवांना कौरवांनी कपट करून लाक्षाग्रहामध्ये जाळून मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला त्या अग्निमधनं सुद्धा पांडवांना तू सही सलामत काढलंस. मग आज तू या मांजरांना सही सलामत बाहेर काढ. आणि तो धावा त्या ठिकाणी दोघेही करू लागले. आणि खरं ना तर राका त्या ठिकाणी भगवंताचा धावा करत असताना तो म्हणला की देवा
एकदा एका कढईमध्ये बिटकुळीचं पिल्लू चुकून पडलं आणि खालनं अग्नी लावलेला होता. पण ज्या वेळेला त्या पिलानी तुझा धावा केला ना, त्यावेळेला इतका जाळ त्या कढईच्या खाली लावला होता, पण एवढीस सुद्धा त्याच्यातलं पाणी उष्ण तू केलं नाहीस. एवढा जाळ खाली होता तरी सुद्धा पाणी थोडं सुद्धा गरम झालं नाही. आणि तू त्या वेळेला त्या बेडकाच्या पिलानी धावा केलेला तू तिथं आलास आणि त्याला बाहेर काढलंस. मग आज आज बाकी माझी विनंती आहे, जसं तू त्या बेडकाच्या पिलाला बाहेर काढलंस तसं आज मांजरीच्या या पिलांना सुद्धा तू बाहेर काढ. असं खूप त्या ठिकाणी छान वर्णन आहे. खूप मोठा धावा राखाचा आहे. आणि मग त्यास पावला रुक्मिणी कांत उदक न तापेची सर्वथा. ते उदक पाणी त्याच्या त्या कढईमधलं थोडस सुद्धा तापून दिलं नाही. आणि म्हणून आज तू तसंच काहीतरी कर. अघटित संकट आले माय, परी तू करशील ते नवेची काय. पण तू काही करू शकतोस देवा, त्याचं नव्हतं तू करू शकतोस. तुला काही येणार नाही, सगळं काही करू शकतोस तू. आता या वेळेला बाकी त्या पिलांसाठी तुला यावं लागेल. आणि राका प्रल्हाद अग्नीत वाचवला पायी. त्या प्रल्हादाला सुद्धा निस्सीम भक्ती करणारा तुझा, त्या प्रल्हादाला अग्नीत टाकलं. नाना प्रकारचं त्याला मारण्यासाठी प्रयत्न तू केलेस, पण प्रत्येक वेळेला तू देवा त्याला वाचवलंस. सर्पांमध्ये टाकला विषारी, तिथेही तू वाचवलं. पर्वतावरनं खाली टाकला, तिथेही तो वाचला. काय नाही, विषाचा प्रयोग त्याच्यावरती केला तरी सुद्धा त्याला विषाची बाधा झाली नाही. मग जर तू एवढं सगळं केलंय आणि तू काय करू शकत नाही, तुझी कर्तृमान्य कर्तृ शक्ती तुझ्यामध्ये आहे, तू काही करू शकतोस देवा. म्हणून आता ही पिलं वाचव. आणि असा धावा त्या ठिकाणी करू लागला. राका बोले प्रीती उत्तराग्नी तपिले वाचतील जर. पण आता राका काय म्हणू लागला, देवा एक सांगतो, जर तू भक्त प्रल्हादाला वाचवलंस, एका छोट्या बेडकाच्या पिलाला वाचवलंस, पांडवांना लाक्षागृहामध्ये वाचवलंस, पण तू जर आता जर या मांजरीच्या पिलांना जर वाचवलं ना, तर देवा मी शपथ घेतो की तू जर त्यांना सही सलामत बाहेर काढलं, सुरक्षित जर त्यांना तू वाचवलं ना, तर मी एका क्षणात संसार सोडून देईल. आज मी तुला प्रतिज्ञा करतो, मी सर्वथा न करी संसार, शारंग धन पावलिया. तू जर पावलास तर बाकी संसार मी एका क्षणात सोडून देईल. राका रडून रडून अश्रूंनी जमीन भिजली. इतका त्या ठिकाणी रडला. ती मांजर जसजशी घिरट्या घालायची, जसजशी ओरडायची, तस तसं राकाला दुःख व्हायचं. आणि राका त्या मांजरीकडे पाहून रडायचा. जमीन त्या ठिकाणी अश्रूंनी ओली झाली. त्या पिलांच्या विषयी तळमळ हृदयामध्ये असणार प्रेम. आता बाकी राका आणि बंका हे एकमेकाला दोघेच जण समजवतात. दोघेही नवरा बायको एकमेकाला समजवतात. दोघेही दोघांना समजून त्या ठिकाणी कसं तरी सांत्वन होईल. मध्यरात्र होऊन गेली, ऐका, आणि दिवसभर काम केलेलं थकलेलं शरीर, पण तरी देखील त्या वेळेला आता अन्न नाही आणि पाणी नाही. ऐका, सगळं लक्ष त्या मांजरीच्या पिलाकडे लागलं. म्हणती धाव धाव पाव श्रीहरी, संकट निवारी दिनांचे. धावा करू लागले देवाचा. दोघेही त्या घराच्या बाहेर बसले, त्या अग्नीकडे पाहत राहिले. आणि त्या अग्नीकडे पाहून बाकी डोळ्यातनं अश्रुधारा वाहतायत. सगळे अवयव आता सगळे गात्र झाले. एवढंच नाही, धुळीने दिवसभराचा माखलेला तो चेहरा, सगळे कपडे सुद्धा त्या ठिकाणी मातीने भरलेले, आणि म्लान झालेला चेहरा घेऊन त्या ठिकाणी भगवंताचं धावा करत असताना अन्न नाही आणि पाणी नाही. पण काय झाले, आता पत्नी म्हणती की तुम्ही आता शांत राहा, थोडस शरीर जमिनीवरती
काका तुम्ही थकलेला आहात, दिवसभर दमलेला आहात. आणि राका सुद्धा म्हणतोय आपल्या पत्नीला, तू ही दमलेली आहेस दिवसभर, माती वाहिलेली, आणि तू ही पड. पण एक लक्षात घ्या, दोघा जणांचा धावा अखंड त्या ठिकाणी, जरी थकलेले दमलेले, अन्न नाही पाणी नाही, सगळ्या चेहऱ्यावरती असणारी ती दिवसभराच्या कामाची माती, नाठवेची अनुमात्र देह भान, देहाचा विचारच नाही, हरिस्मरण करिताची, त्या भगवंताच्या स्मरणामध्ये दोघेही आता जमिनीवरती टेकलेले, परंतु दोघांनाही झोप येईना, डोळ्यात अश्रू, एकमेकांना लपवून चेहरा ते दोघेही रडत होते. खर तर एखादी पतिव्रता स्त्रीचा मालकाचा प्राण जावा आणि ती असणारी स्त्री पती बरोबर जाण्यासाठी क्षणाचा सुद्धा विलंब लावत नाही आणि कुठल्याही प्रकारचा विचार करत नाही. जशी तिची अवस्था होती तशी आता यांची सुद्धा त्या ठिकाणी जणू काही तशीच त्या ठिकाणी अवस्था झालेली आहे. दोघेही दाम्पत्य त्या ठिकाणी फक्त शरीर जमिनीवरती टाकलेले, पण दोघेही हुसमरून रडतायत. 2 प्रहर झालेला आहे आता अग्नी पेटून, आणि तेवढ्यामध्ये हवा एवढी जोरामध्ये सुटली की त्या ठिकाणी तो अग्नी अधिकच भडकला, आणि जसा अग्नी अधिक भडकला आणि सगळं व्यापून आवाज ज्या वेळेला तो अग्नी झाला, त्यावेळेला पुन्हा उठून बंकाबाकी त्या अग्नीकडे पाहत अजूनच दुःखी झाला. आता काय होईल त्या पिलाचं. खर तर माझ्या नवसाला देवानी पावावं ही मनीषा अंतःकरणात होती. पण मंडळी ऐका, थोडीशी कथा पुढे घेऊन जातो, कारण आपली वेळ 3 मिनिटं जास्त झाली, पण तरी पण याच्यातला थोडासा भाग सांगतो. आणि फार तर आपण उद्याच्या कथेमध्ये सुद्धा पाहू काय झालंय. ऐका, 3रा दिवस उजडला, आणि 3रा दिवस उजडल्याच्या नंतर बाकी अग्नी शांत झाला. अग्नी शांत झाला, पण काय चमत्कार घडला ऐका. ते आगटित करी रुक्मिणी कांत श्रोते परिसा भाग्यवंत. खरं तर तुम्ही सगळे भाग्यवंत आहात, कारण ही कथा श्रवण केलेल्याचं फार मोठं पुण्य आहे. खर तर ही सगुण भक्ती, आणि सगुण भक्तीमध्ये आपल्या महाराजाच्या हाकेला कसा धावून आला. फक्त एकच की त्याच्यामध्ये अर्थता असली पाहिजे, त्याच्यावरती विश्वास असला पाहिजे. अर्थतेने हाक मारलेली देवापर्यंत ती जातेच. पण आपल्या मनामध्ये असंख्य शंका असतात. आपण एका देवाला हाक मारत नाही, हा झाला की तो झाला की तो झाला की तो, कुठेही स्थिर नसतो आपण. आणि खरं तर आम्ही स्थिर एक ठिकाणी असणं गरजेचं आहे. आमची श्रद्धा कुठेतरी एका ठिकाणी असणं गरजेचं आहे. ऐका, तो आता अग्नी शांत झाला, 3रा दिवस, आणि अघटित असं काय घडलं. आव्या माझी पिली बाहात, बाहात याचा अर्थ ओरडत, जननीची माता ऐकूनी. त्या पिलांची आई त्या आव्याच्या भोवतीने ओरडत होती ना, तो आवाज पिलांनी ऐकला, आणि पिलं त्या आव्यातनं आता बाहेर ओरडत आली. आणि बंका आणि रंका या दोघाही दाम्पत्यांनी ज्या वेळेला ती पाहिलं, त्यावेळेला बाकी ओरडत ओरडत पिलं बाहेर आली. आणि दोघही दाम्पत्यांनी ज्या वेळेला पाहिलं, त्यावेळेला बाकी काय अघटित त्यावेळेला पाहायला मिळालं. बंकाला असं वाटलं की एवढा अग्नी, 3 दिवस भयान अग्नी, ज्याच्यामध्ये गाडगी लाल बुंद होतात अग्नीनी. आणि मग ही पिलं जिवंत आली कशी. ज्या वेळेला आवाज संपूर्ण पाहिला, सगळी मडकी भाजलेली होती, पण एक मडकं असं होतं की ते कच्चच होतं, त्याला अग्नीने
स्पर्शही केला नव्हता. ते कच्चच मडकं होतं, एकच राहिलं. बाकीची सगळी त्याच्या बाजूची मडकी पूर्ण भाजलेली होती. आणि हे ज्या वेळेला बंकाने पाहिलं की सगळ्या आव्यामध्ये मध्यभागी असणार हे मडकं का भाजलं नाही, अग्नीने त्याला स्पर्शही केला नाही. आणि हे अद्भुत असं पाहिल्याच्या नंतर बाकी हो, आणि ते इतकं त्याला विशेष वाटलं. त्यात मांजरीची पिले तीन जिवंत देखिली निज दृष्टीने, म्हणे पावला रुक्मिणी रमण भक्तभूषण कृपाळू. आणि खरच माझा देव हा भक्तभूषण आहे, तो कृपाळू आहे, तो दयाळू आहे. आणि त्यांनी बाकी तिन्ही पिलांना अग्नीचं कुठलंही काही स्पर्श होऊन दिलं नाही. आता खर तर 3 दिवस झाले होते, दोघांनीही पाणी सुद्धा पिलेलं नव्हतं पहा. हो, 3 दिवस अन्न नाही आणि पाणी नाही. आणि ज्या वेळेला ती पिलं पाहिली, जवळ घेतली, आणि ज्या वेळेला त्या मांजरीला ती पिलं प्यायला लागली, त्यावेळेला रंका आणि बंका आणि वंका त्यांची मुलगी ती सुद्धा रडू लागली. पण इतकी आनंदामध्ये त्या ठिकाणी एकमेकाला मिठी मारू लागली. आता एक लक्षात घ्या, उद्याच्या कथेमध्ये वंका आणि बंका यांची परीक्षा ही रुक्मिणी माता कशी घेते. सुंदर कथा आहे उद्याची, सगळ्यांनी जरूर ऐका. फार सुंदर त्या ठिकाणी त्यांची परीक्षा घेतलेली. पण त्या परीक्षेमध्ये सुद्धा हे कुटुंब कसं छानपैकी, म्हणजे त्याच्यातनं ती परीक्षा जरी घेतली तर ती परीक्षा पार करून त्यांचा तो भाव आणि ते किती श्रेष्ठ हे उद्याच्या कथेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. बंका आणि वंका ही जंगलामध्ये जातात आणि त्या जंगलामध्ये लक्ष्मी यांची परीक्षा कशी घेते हे उद्याच्या कथेमध्ये आपण पाहू. आजच्या कथेमध्ये इथंच विराम. साधू समर्थ सीताराम.